गुड मॉर्निंग साहेब. साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गाड्या बघा, गाड्या पण बघा, नाही तर गुड मॉर्निंगच्या ह्याच्यात गाड्या आपल्यावर येतील. गुड करतील आपलं. गुड करतील आपल्या. मग मजा आली का रात्री? सासूबाई सासरे आले तर पाहुणे आली तर जरा बरं वाटतंय. मग आली पाहिजे पाहुणे. आले पाहिजेत पाहुणे. नाही, छान वाटलं मस्त. नंतर आम्ही जेवण बिवण केलं, 1 वाजेपर्यंत गप्पा टप्पा मारल्या आणि छान वाटलं. आम्ही त्यांच्याकडे गेले की 12-1 वाजता आम्हाला ते आमच्याकडे आले, कारण आमचे काका उशीरा आले होते ना. काकांना आमच्या काम असतं. 11 वाजता आलेले काका, त्याच्यासाठी उशीर झाला. पण छान वाटलं. आता परत 8 दिवसांनी आमच्याकडे पाहुणे आहेत. 4 दिवस दिसतील आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहुणे आमचे. कंटिन्यू आमचे व्हिडिओ बघत राहा. हो येस. चलो. होती तेव्हा पण मी करून खाल्लेली तर. हा, तुमचं प्रेम आहे. काय दिलंय तुला? बॉब्या बोटात घाल ना अशा. लहानपणीच्या आठवणी. कार्टून आहे तुम्ही तर. हा, सासूने बोस का आणलंय बघा तेवढं भरून. यांनी बोलवलंय सोनूच्या मम्मीने चहा घ्यायला. त्यांना चहा झाली इथे पिऊन, पण कॉफीला चालल्या त्याचा. कोणतं घर आहे त्या काय ते समोरचं? हा, येताना इकडंच या. येताना इकडंच या परत. हे खा पटापट, चल लवकर. काय श्री, खाना पका रहे हो और क्या करेंगे किचन में खड़े होके? मला ती चारली होती नाही का. पंजारी येते लोक, त्यांच्याकडे काय आहे की बायकांनी नाही खायचं, पुरुषांनी खाल्लं तर चालतं. पण तिला लई इच्छा झाली होती. एकदा माझ्या घरात पण अंड्याचं घालून खाल्लं होतं. तिला इच्छा झाली तर आता ती शिकते तर बाहेर आहे तर खात पण असेल ना आपल्याला. पोरगी बिंदास होती. पण लय हुशार, भाऊ पण लय हुशार. नव्हता का ते चालू? नाही, बंद आहे. हो, बघितलं जाताना आम्ही. बरोबर बोलले तुमची सोनबाई. मस्त मच्छी फ्राय करायची आता. डिंपल कपडे कट मारा. लेअर कट करू ना, त्यांना असं सांगायचंय. बघा सासूला मॉडेल बनवते, असे जावाय पाहिजे. कशी जोडी. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रोज फोटो काढतात. तोंड बंद नाही ग बाई, आल्यापासून सांगते ते. आधी तिला झालं सांगू, आता तुमच्यावर आले. जाने वाले अभी. हाँ चलेगा. भीड़ में अपन कौन से खोने वाले. पालकची भाजी बनवून घ्यायची आहे. इथे तेल तापले, त्याच्यामध्ये जिरं, त्याच्यामध्ये हा मस्त टेचलेलं लसूण भरपूर असं टाकून द्यायचं. फोडणीला लसूण आणि छान अशी फोडणी बनवायची आपल्याला. लसूण असेल तुमच्याकडे तर तुम्ही लसूण जास्त भरभरून टाका. आणि हिंग नाही आहे आमचा, संपलाय हिंग आता. डिंग टाकायचा तो सांगता, डिंग टाका. इथे पालकची छान अशी पेस्ट करून घेतली आहे. इथे मिरची, लसूण, जिरं, त्याचं जाडसर वाटण केलं आहे. थोडंसं कांदा आणि टोमॅटो ते पण टाकून घेणार आहे. इथे पालकचं पाणी पण ठेवलं आहे त्या भाजीमध्ये टाकायला. फेकून नाही द्यायचं, पालकचं पौष्टिक पाणी आहे ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी ते पण भाजीमध्ये. कारण पालक धुवून वगैरे चांगला शिजवून घेतला आहे, उकळवून, आणि थंड पाणी टाकून पेस्ट बनवली त्याची. तर त्याच्यासाठी ते पाणी फेकून नाही द्यायचं. आणि गावाला काय असं कांदा वगैरे कोण टाकत नाही. मी पण जास्तीत जास्त नाही वापरत पालेभाज्यांमध्ये कांदा वगैरे. पण आता कट केलेला होता थोडासा, कशाला वेस्ट घालवायचा म्हणून हे केला. हळद पण टाकत नाही पालेभाज्यांच्यात गावच्या ठिकाणी, कारण मी माझ्या आजीकडे हे सगळं शिकलेली पालेभाज्या वगैरे, तर नाही टाकत आहे. पण इथं मी सगळं वापरायला लागली कामांच्यात, जेवणामुळे इथं मला पण सवय लागली का जेवणाची अशी. तर इथे थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे. आणि आता आपल्याला लसूण हा चांगला परतला गेला, लालसर झाला
की त्याच्यामध्ये हे थोडेसे मी कांदा टोमॅटो टाकले ते आणि आता ही पालकची पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. दाण्याचा कूट वगैरे सगळं भरडून घेतलेलं आहे मिक्सरला. जिरं, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा कूट. ते लसूण लाल झालं आहे. त्याच्यामध्ये आता ह्या भाज्या टाकून घ्यायच्या. याला चांगलं असं गरगटून घ्यायची, याच्यामध्ये असं पेटून घ्यायचं चांगलं. आणि हे आपलं पालकचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं. बघा हिरवागार रंग मस्त दिसते असं आणि चांगली लागते. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि ज्वारीच्या भाकरींसोबत मस्त सर्विंग करणार आहे. चांगली लागते भाजी थंडीच्या याच्यामध्ये. आता ग्रीन भाजीपाला खात जा, सगळं हिरवं मस्त बाजारात भेटतंय सगळं ताजं ताजं. पालकच्या पुऱ्या बनवून खा, पालकचे पराठे बनवून खा, पालक पनीर बनवून खा. कितीतरी पालकच्या रेसिपी आहेत. याचा रंग असाच हिरवा राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ ॲड करते थोडंसं. त्याच्यासाठी मी रंग हिरवा राहण्यासाठी तुम्ही पालक मस्त पाण्यात ब्लांच केली ना की थंड पाण्यात टाकून ठेवायची थोडा वेळ, मग पेस्ट करायची. जास्त तिला शिजवायचं नाही, नाहीतर शेवळासारखा तिला रंग येतो. तर अशी हिरवी राहण्यासाठी थोडीशी उकळत्या पाण्यातून काढायची मीठ टाकून आणि थंड पाण्यात टाकून घ्यायची, म्हणजे तिचा कलर असाच हिरवा राहून जाईल. आणि तुम्ही याच्यामध्ये शेपू पण ॲड करू शकता. अख्खे शेंगदाणे आवडत असतील, मक्याचे दाणे वगैरे ते पण ॲड करू शकता याच्यामध्ये. खूप छान लागते अशी हाटलेली भाजी. मी ही रेसिपी गावी बनवलेली आजीकडे. इथे पण मला आवडते, तर मी जेव्हा आवडते तेव्हा बनवून खाते. तुम्ही पण नक्की खा आमच्यासारखे बघून भाज्या बनवून. छान लागतील तुम्हाला. टेस्ट करून बघा. आम्ही जसं बनवतो तसं. आमचं कधी कधी गावठी जेवण पण असतं गावच्यासारखं. Dice व्यक्तीला